नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। जसे की फॉर्म हा कुठे भरावा, 3 लाख रुपये लोन केव्हा मिळेल, 15,000 रुपये कधी मिळतील, ट्रेनिंग ही कुठे होईल, या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे ही लागणार आहेत, असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत मित्रांनो। तर याविषयीची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना ही एक खूप मोठी योजना आहे। या योजनेअंतर्गत करोडो लोकांना लाभ मिळत आहे। मित्रांनो, पीएम विश्वकर्मा या योजनेविषयी सर्वात जास्त लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेचा फॉर्म हा कुठून भरावा व कसा भरावा। तर याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तसेच मित्रांनो, या योजनेअंतर्गत मिळणारे 3 लाखांचे लोन हे केव्हा मिळेल, फॉर्म भरल्यानंतर लगेच मिळेल की काही दिवसांनी मिळेल, हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, हे जे 15,000 रुपये तुम्हाला टूल किट खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत ते केव्हा मिळतील, तसेच ट्रेनिंग कुठे होईल। तर पहा मित्रांनो, जेवढे पण व्यक्ती या योजनेत फॉर्म भरणार आहेत त्यांना बेसिक ट्रेनिंग आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग करायची आहे। या ट्रेनिंगसाठी तुम्हाला सरकारकडून पर डे 500-500 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। ही जी काही ट्रेनिंग आहे मित्रांनो, ती तुमची कुठे होणार आहे, पीएम विश्वकर्मा योजनेविषयी या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सर्वात जास्त लोकांकडून विचारल्या जात आहेत। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि पीएम विश्वकर्मा योजनेविषयी या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, जसे की आपल्याला माहीतच असेल की पीएम विश्वकर्मा योजना जी काही आहे ती भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी द्वारा सुरू करण्यात आलेली खूप मोठी योजना आहे। या योजनेअंतर्गत येणाऱ्या 5 वर्षात 13,000 कोटींपेक्षा जास्तची फंडिंग ही केली जाणार आहे। या योजनेचा लाभ सरकार जेवढे विश्वकर्मा टाईपचे लोक आहेत, जे अवजार बनवतात, जे शिल्पकार आहेत, जे कारागीर टाईपचे लोक आहेत, जसे की सुतार, बोट बनवणारे, आर्मर, लोहार, हॅमर आणि टूलकिट मेकर, लॉकस्मिथ, शिल्पकार, मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारा, दगड तोडणारे, अवजार बनवणारे, सोनार, सुवर्णकार, कुंभार, मोची, पादत्राणे बनवणारे, न्हावी, मच्छीमार, धोबी, शिंपी, बडीगर, बग्गा, विधान, भारद्वाज, पांचाळ, खेरणी बनवणारे कामगार, माडी, गवंडी कामगार, कुलूप बनवणारे कामगार, विणकर करणारे कामगार इत्यादी असे 18 प्रकारच्या कारागिरांना सरकारकडून डायरेक्ट पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात जास्त लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेचा फॉर्म आम्ही कुठून भरायचा। जर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आम्हाला फॉर्म कुठून भरावा लागेल। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकत नाहीत। सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती तुम्ही या ठिकाणी समजून घ्या, आणि ती म्हणजे मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्वतः पोर्टलवरती फॉर्म भरू शकत नाहीत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी सेंटरवर जावे लागणार आहे। कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी सेंटर जे आहे हे तुमच्या भागातील चौकात उपलब्ध आहे। तुम्ही कुठल्याही भागाचे असाल, म्हणजेच महाराष्ट्रातून असू द्या, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, तुम्ही कुठल्याही राज्यातून असाल तर प्रत्येक राज्यात कॉमन सर्व्हिस सेंटर हे उपलब्ध आहे। तुम्हाला जे जवळ असेल त्या कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचे आहे की मला पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरायचा आहे, तर ते तुमचा फॉर्म भरून देतील। तर खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो, अगदी सहज तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन फॉर्म हा भरू शकतात। हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी प्रकारचे कागदपत्रे हे मागितले जातील। कॉमन सर्व्हिस सेंटरवाले तुमच्याकडून हे सर्व कागदपत्रे घेऊन तुमचा पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरून देतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही स्वतः वेबसाईटवरती जाऊन या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाहीत। तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे। तर आता या ठिकाणी तुमच्या या बाकीच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील मित्रांनो। तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की 3 लाख रुपयाचे लोन हे तुम्हाला कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत मिळणारे 3 लाखांचे लोन हे आम्हाला केव्हा मिळेल, फॉर्म भरतानाच मिळेल का, असा अनेकांचा प्रश्न आहे। तर पहा मित्रांनो, ते तसं नाहीये। ज्यावेळी तुम्ही या योजनेच्या लाभासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन फॉर्म भरतात त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन येतो। त्या ठिकाणी तुम्हाला माहिती विचारली जाते की हे जे लोन आहे हे तुम्हाला आत्ताच पाहिजे की नंतर तुम्ही ते घेणार आहात।
म्हणजेच मे बी लेटर हा जो ऑप्शन तुम्ही निवडला तर तुम्हाला नंतर ते लोन घेता येते आणि जर तुम्हाला ते लोन लगेच घ्यायचे असेल तर लगेच सुद्धा तुम्हाला ते लोन मिळून जाते। तुमचा फॉर्म सरकारकडून मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लगेच लोन मिळून जाते। तर पहिल्या वेळी तुम्हाला 1 लाखाचे लोन मिळते, त्याच्यानंतर पहिले लोन क्लिअर केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेळी 2 लाख रुपयाचे लोन हे मिळते आणि जर तुम्हाला तिसऱ्यांदा लोनची आवश्यकता असेल तर मागचे लोन क्लिअर झाल्यानंतर तर तुम्हाला तिसऱ्या वेळी 3 लाखाच्या लोनसाठी अप्लाय करता येऊ शकते। तर मित्रांनो, आता तुम्हाला 3 लाखाचे लोन बाबत सर्व काही समजले असेल की हे लोन तुम्हाला कधी व कसे मिळणार आहे। तर आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत मिळणारे 15,000 रुपये तुम्हाला कधी मिळतात याबाबत माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याबरोबर तुम्हाला CSC व्हॅली हे एक सर्टिफिकेट डाउनलोड करून देतील। त्याच्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असेल ती केली जाईल। त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग होईल। नंतर मग तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला टूल किट घेण्यासाठी 15,000 रुपये मिळू शकतील। त्या पैशांनी तुम्हाला अवजारे खरेदी करायची आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत 15,000 रुपये मिळतील। त्या दरम्यान तुम्हाला ट्रेनिंग घेताना प्रोत्साहन अनुदान म्हणून दिवसाला 500 रुपये मिळतील। जेवढ्या पण दिवसांची तुमची ट्रेनिंग असेल तेवढे दिवस तुम्हाला पर डे या हिशोबाने 500 रुपये दिले जातील। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत 15,000 रुपये तसेच ट्रेनिंग दरम्यान 500 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ही जी ट्रेनिंग होणार आहे ही तुमची कुठे होणार आहे। तर पहा मित्रांनो, ही जी ट्रेनिंग आहे ही तुमच्या जिल्हा स्तरावर केली जाणार आहे। असे नाही की खूप दूर दुसऱ्या जिल्ह्यात तुमची ट्रेनिंग होईल किंवा इतर कुठे दूर जावे लागेल, तसे नाही। तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्याच जिल्ह्यात तुमची ट्रेनिंग ही असणार आहे। सरकारकडून ट्रेनिंग देण्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल आणि त्या कंपनीचे माणसे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तुम्हाला याबाबत ट्रेनिंग देतील। अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत ट्रेनिंगची सुविधा ही असणार आहे। तसेच मित्रांनो, भविष्यात या योजनेत अजूनही बरेचसे अपडेट येऊ शकतात, त्याची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती घेतली जाईल। तसेच या योजनेसंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करून द्या। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।